नमस्कार, न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत. पाहूया जागतिक घडामोडी. ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांचं आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं स्वागत. सिंगापूरमध्ये कोरोनाचे 56,000 रुग्ण आढळले. नागरिकांना मास्क घालण्याचे केले आवाहन. देशात महागाई वाढल्यामुळे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी रशियन जनतेची मागितली माफी. गाझा युद्धात इस्रायली सैनिकांची मोठी चूक, आपल्याच 3 नागरिकांवर झाडल्या गोळ्या. जर्मन नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्जदारांनी इस्रायलचे समर्थन करणे आवश्यक, गृह मंत्रालयाचे आदेश. मेक्सिकन राष्ट्रपतींनी युकाटन द्वीपकल्पावरील $20 अब्ज प्रकल्पाच्या पहिल्या भागाचे केले उद्घाटन. पाकिस्तानने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात केली कपात. 16 डिसेंबर पासून पेट्रोल $267 प्रति लिटर तर डिझेल $276 प्रति लिटर दराने विकले जाणार. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांच्यात झाली चर्चा. तब्बल 1.5 महिन्यानंतर अभिनेता मॅथ्यू पेरीच्या मृत्यूचं गूढ उकललं. केटामाईनच्या ओव्हरडोसमुळे झाला मृत्यू. भारत आणि इंग्लंड यांच्यात नवी मुंबईत झालेल्या एकमेव महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 347 धावांनी विजय. धन्यवाद.